नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवंकर आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आपले राशन कार्ड हे आपल्या मोबाईलमध्ये डिजिटल राशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचे आणि त्याची प्रिंट कशा पद्धतीने तयार करायची अशी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपलं जे डिजिटल राशन कार्ड आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं किंवा कसं आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे मेरा रेशन। मेरा रेशन हे सर्च केल्यानंतर जे एक नंबरचे जे मेरा रेशन 2 हे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही ओपन बटनावरती क्लिक कराल तसं नोटिफिकेशन अलाव करून समोर जायचं आहे। अलाव केल्यानंतर समोरचं अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल। त्यानंतर आपल्याला आपली लँग्वेज निवडून पुढे यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सुरू करूया यावरती क्लिक करून पुढे आपल्याला दोन ऑप्शन देण्यात येईल, बेनिफिशियरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर अशा दोन प्रकारचे ऑप्शन असतील। त्यावरती आपल्याला जे वरचं ऑप्शन आहे बेनिफिशियरी युजर्स त्यावरती क्लिक करून खाली तुमचा आधार नंबर घरातील कोणत्याही म्हणजे रॅशन कार्डवरील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जसे तसे या बॉक्समध्ये टाकून OTPने लॉग इन करा यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही OTPने लॉग इन करा यावरती क्लिक कराल तसं जो तुम्ही आधार नंबर टाकला आहे त्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सत्यापित करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सत्यापित या बटनावरती क्लिक कराल तसं पुढच्या समोरचं पेज असं ओपन होईल। OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली ओके या बटनावरती क्लिक करून आपला एक पिन क्रिएट करायचा आहे, म्हणजे तो आपल्या सदैव ॲप करताना कामी पडेल अशा प्रकारचा पिन आपल्याला सेट करून ठेवायचा आहे। टाकल्यानंतर परत एकदा तोच रिएंटर पिन आपल्याला टाकायचा आहे, जो आत्ता आपण जो पिन तयार केला होता आणि क्रिएट पिन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्रिएट पिनवरती क्लिक कराल तसं तुमचा हा कोड सेव्ह झालेला आहे। त्यावरती ओके करून आपल्याला याचं लोकेशनचं अलाव करायचं आहे। त्यानंतर स्किप करून आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे स्कीम नेम हेड ऑफ फॅमिली, म्हणजे आपल्या फॅमिलीचा जो हेड आहे त्यांचं नाव, मोबाईल नंबर, राशन कार्ड नंबर अशी संपूर्ण प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यातील आता उजव्या कोपऱ्यातील जे डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे जे आपलं डिजिटल राशन कार्ड आहे ते आपल्यासमोर ओपन होईल। त्यामध्ये किती मेंबर आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। आता हेड ऑफ मेंबर कोण आहे तर त्यांचंसुद्धा वरती नाव, मोबाईल नंबर आणि राशन कार्ड नंबर या ठिकाणी दिलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही आपलं राशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून पाहू शकता किंवा हे डाउनलोड करून आपल्याला प्रिंट मारून सुद्धा ठेवू शकता। तर अशी ही माहिती होती। माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।